लाडकी बहीण योजना, लाडक्या बहिणींसाठी मोठी खुशखबर आणि एक मोठी अपडेट समोर आले आहे। लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये 2100 रुपये जमा व्हायला सुरुवात झाली आहे। या अगोदर 1500 रुपये जमा होत होते, परंतु महायुती सरकारने वादा केल्यासारखे आता स्पष्टही केले आहे की 2100 रुपये लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये जमा व्हायला कालपासून, म्हणजेच काल रविवार होता तरीही कालपासून जमा व्हायला सुरुवात झाली आहे। आपले हे लाडक्या बहीण योजनेचे पैसे हे डायरेक्ट डीबीटी मार्फत सोडले जातात, त्यामुळे रविवारचा यामध्ये काहीही संबंध येत नाही। त्यामुळे तुमच्या खात्यामध्ये लाडकी बहीण योजनेचे पैसे कालपासून, म्हणजेच लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये लाडकी बहीण योजनेचे पैसे कालपासून जमा व्हायला सुरुवात झाली आहे। परंतु असे 10 जिल्ह्यांची निवड करण्यात आली आहे की त्या 10 जिल्ह्यांमध्येच लाडकी बहीण योजनेचे पैसे हे जमा करायला सुरुवात केली आहे। परंतु शासनाने हेही स्पष्ट केले आहे की राहिलेल्या सर्व जिल्ह्यांमध्ये, आता 10 जिल्ह्यांमध्ये कालपासून जमा व्हायला सुरुवात झाली आहे, तर राहिले किती 26 जिल्हे। या 26 जिल्ह्यांमध्ये सुद्धा आम्ही पैसे जमा करणार आहोत, त्याची तारीख सुद्धा त्यांनी स्पष्ट केली आहे। अशा 10 जिल्ह्यांमध्ये कोणत्या 10 जिल्हे आहेत, हे 10 जिल्ह्यांची आपण आज यादी पाहणार आहोत। कालपासून या 10 जिल्ह्यांमधील महिलांना पैसे जमा व्हायला सुरुवात झाली आहे। या 10 जिल्ह्यांमधील महिला कोण व्हिडिओ जर पाहत असेल, त्यांना जर पैसे आले असतील तर त्यांनी कमेंटमध्ये नक्की एकदा सांगा की आम्हाला पैसे आले आहेत। या 10 जिल्ह्यामधील महिलांना पैसे आले नसतील तर त्यांनी सुद्धा कमेंटमध्ये सांगा अजूनही आम्हाला पैसे आले नाहीत। यांच्या खात्यामध्ये पैसे जमा व्हायला सुरुवात झाली आहे। आज सुद्धा पैसे जमा होत आहेत। कालपासून पैसे जमा व्हायला या 10 जिल्ह्यांमध्ये सुरुवात ही झालेली आहे। राहिलेल्या महिलांच्या बँक खात्यामध्ये कधी पैसे जमा होणार याची सुद्धा माहिती स्पष्टपणे सरकारने सांगितले आहे। तर ते कधी जमा होणार आणि हे 10 जिल्हे कोणते आहेत हे सुद्धा आपण आजच्या व्हिडिओमधून पाहणार आहोत। सो व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत पहा आणि चॅनलवर अजूनही नवीन असाल तर अशाच महत्त्वपूर्ण आणि नवीन अपडेटसाठी आत्ताच आपलं चॅनल सबस्क्राइब करून शेजारी बेल आयकॉन सुद्धा ऑन करून ठेवा, म्हणजे तुम्हाला इथून पुढे जे लाडकी बहीण योजनेसंदर्भात जे रेग्युलर अपडेट आहेत ते सर्वात पहिल्यांदा पोहोचत राहतील। त्याचबरोबर व्हिडिओला एक लाईक आत्ताच नक्की करून घ्या। तर पहा, लाडकी बहीण योजना, लाडकी बहीण योजनेची महायुती सरकारने सांगितलं होतं की आम्ही आता 1500 रुपये देत आहोत, म्हणजे 1500 रुपये देत आहोत। असं विधानसभा निवडणुकीच्या अगोदर लाडकी बहीण योजनेसंदर्भात सरकारने सांगितलं होतं। त्यांनी 5 इन्स्टॉलमेंट, 5 हप्ते लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये जमा सुद्धा केलेले आहेत, परंतु बऱ्याच लाडक्या बहिणींना अजून 1ही रुपया आलेला नाही। अशा बहिणींच्या खात्यामध्ये सुद्धा राहिलेले पैसे सरकार लवकरच जमा करणार आहे, परंतु त्यांनी एकदा चेक करा की तुमचा डीबीटी ऍक्टिव्ह आहे किंवा नाही, हे चेक करून घ्या। कारण जर डीबीटी ऍक्टिव्ह नसेल तर तुमच्या खात्यामध्ये पैसे हे आलेले नसणार आहेत। त्यामुळे तुम्ही एकदा डीबीटी ऍक्टिव्ह आहे किंवा नाही हे चेक करून घ्या। ही महत्त्वपूर्ण अपडेट तुम्हाला पहिल्यांदा सांगितली, कारण ही खूप महत्त्वाची अपडेट आहे। यानंतर आपण पुढे पाहणार आहोत हे 10 जिल्हे कोणते आहेत किंवा राहिलेल्या महिलांना हे 2100 रुपये कधी मिळणार आहेत, नाही राहिलेल्या जिल्ह्यांमध्ये कधी पैसे मिळणार आहेत हे सुद्धा आपण पुढे पाहणारच आहोत। परंतु ही एक महत्त्वाची अपडेट होती। तर सरकारने, महायुती सरकारने सांगितल्याप्रमाणे कालपासून महिलांच्या खात्यामध्ये 2100 रुपये जमा करायला सुरुवात ही केलेली आहे। आणि सर्वात महत्त्वाची अपडेट म्हणजे अन्नपूर्णा योजनेअंतर्गत महिलांना जे 2500 रुपये, म्हणजे वर्षाचे 3 गॅस सिलेंडर मोफत, 3 गॅस सिलेंडरचे जे पैसे मिळणार आहेत ते पैसे सुद्धा लवकरच शासन तुमच्या खात्यामध्ये जमा करणार आहे। लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये अन्नपूर्णा योजनेअंतर्गत मिळणारे जे 2500 रुपये आहेत ते सुद्धा सरकार लवकरच जमा हे करणार आहे। तर आपण आता पाहूयात की कोणत्या जिल्ह्यातील, कोणते असे 10 जिल्हे आहेत, त्या जिल्ह्यातील महिलांच्या खात्यामध्ये कालपासून पैसे जमा व्हायला सुरुवात झाली आहे। मी जिल्हे सांगणार आहे, तुम्ही पटकन कमेंटमधून सांगा की आम्हाला पैसे जमा झाले आहेत किंवा नाहीत। झाले असतील तर झाले म्हणून सांगा, नसतील तरीही सांगा आम्हाला झाले नाहीत। तर पहिला जिल्हा आहे त्याच्यामधील वर्धा। वर्धा जिल्ह्यामधील महिलांच्या खात्यामध्ये कालपासून पैसे जमा व्हायला झाले आहेत लाडकी बहीण योजनेअंतर्गत 2100 रुपये। त्यानंतर दुसरा आहे तो वाशिम, तिसरा आहे तो सिंधुदुर्ग। सिंधुदुर्ग जिल्ह्यातील महिलांच्या खात्यामध्ये सुद्धा कालपासून पैसे जमा व्हायला सुरुवात झाली आहे। त्यानंतर पुढचा जिल्हा आहे
तो गडचिरोली जिल्हा आहे। गडचिरोली जिल्ह्यातील महिलांच्या खात्यामध्ये सुद्धा 2100 रुपये जमा व्हायला सुरुवात झाली आहे। त्यानंतर पुढचा जिल्हा आहे तो भंडारा, त्यानंतर पुढचा जिल्हा आहे तो गोंदिया। गोंदिया जिल्ह्यातील महिलांच्या खात्यामध्ये सुद्धा पैसे जमा व्हायला ही सुरुवात झाली आहे। त्यानंतर पुढचा जिल्हा आहे तो म्हणजे रत्नागिरी जिल्हा। रत्नागिरी जिल्ह्यातील महिलांच्या खात्यामध्ये सुद्धा पैसे जमा व्हायला सुरुवात झाली आहे। त्यानंतर पुढचा जिल्हा आहे तो म्हणजे नंदुरबार। नंदुरबार जिल्ह्यातील महिलांच्या खात्यामध्ये सुद्धा पैसे जमा व्हायला सुरुवात झाली आहे 2100 रुपये। त्यानंतर पुढचा जिल्हा आहे तो म्हणजे धाराशिव। धाराशिव जिल्ह्यातील महिलांच्या खात्यामध्ये सुद्धा आज सकाळपासून 2100 रुपये जमा व्हायला ही सुरुवात झालेली आहे। या 10 जिल्ह्यातील महिलांच्या खात्यामध्ये कालपासून सरकारने, आपल्या महायुती सरकारने 2100 रुपये जमा करायला सुरुवात ही केलेली आहे। त्यानंतर तुमचा पुढचा प्रश्न आहे राहिलेल्या जिल्ह्यांमध्ये। आता राहिले किती? 10 जिल्हे गेले। महाराष्ट्रात एकूण 36 जिल्हे आहेत, त्यामध्ये 10 जिल्हे गेले। 10 जिल्ह्यामध्ये कालपासून पैसे पडायला सुरुवात झाली आहे। ज्या 10 जिल्ह्यांमधील बहिणींच्या खात्यामध्ये पैसे जमा व्हायला डीबीटी मार्फत सुरुवात झालेली आहे। परंतु ते पैसे जमा व्हायला सुरुवात आज सुद्धा जमा व्हायला सुरुवातच आहे, परंतु राहिलेल्या महिलांच्या खात्यामध्ये कधी पैसे पडणार हे सुद्धा शासनाने स्पष्ट केले आहे। राहिलेल्या महिलांच्या खात्यामध्ये सुद्धा याच महिन्यामध्ये पैसे पडणार असे सरकारने सांगितले आहे। राहिलेल्या सर्व महिला आहेत, हे 10 जिल्हे सोडून राहिले 26 जिल्ह्यातील ज्या बाकीच्या महिला आहेत, लाडक्या बहिणी आहेत, त्यांच्या खात्यामध्ये याच महिन्याच्या अखेरीस डिसेंबरचा 6वा हप्ता 2100 रुपये हा पडणार आहे असे शासनाने स्पष्ट केले आहे। त्यानंतर महत्त्वाचं म्हणजे आता तुम्हाला हे समजलं असेल कोणते 10 जिल्हे आहेत। वर्धा, वाशिम, सिंधुदुर्ग, गडचिरोली, तसेच भंडारा, गोंदिया, रत्नागिरी, नंदुरबार आणि धाराशिव हे जे जिल्हे आहेत, या 10 जिल्ह्यांच्या ज्या बहिणी आहेत, लाडक्या बहिणी आहेत, या बहिणींच्या खात्यामध्ये कालपासून पैसे जमा व्हायला सुरुवात ही झालेली आहे। आणि तुम्हाला हेही आता मी सांगितलं की राहिलेल्या बहिणींच्या खात्यामध्ये कधी पैसे पडणार। यानंतर सर्वात महत्त्वाचं म्हणजे अन्नपूर्णा योजनेअंतर्गत तुमच्या खात्यामध्ये जे 2500 रुपये पडणार आहेत। 2500 रुपये म्हणजे 3 गॅस सिलेंडरचे जे तुम्हाला पैसे मिळणार आहेत सबसिडी पद्धतीने तुमच्या खात्यामध्ये 3 गॅस सिलेंडरचे जे पैसे पडणार आहेत ते सुद्धा लवकरच मिळणार आहेत असे शासनाने स्पष्ट केले आहे। म्हणजेच याआधी काही महिलांच्या खात्यामध्ये एक हप्ता 800, 850 ते 950 पर्यंत जमा झालेला आहे। मुंबईमध्ये 950, 900 सुद्धा काही महिलांच्या खात्यामध्ये पहिला हप्ता अन्नपूर्णा योजनेअंतर्गत जमा झालेला आहे। परंतु राहिलेले जे 2 हप्ते आहेत ते सुद्धा तुमच्या खात्यामध्ये लवकरच जमा होणार आहेत असे सांगण्यात आले आहे। सो कोणत्या महिलांच्या खात्यामध्ये पहिला हप्ता अन्नपूर्णा योजनेअंतर्गत पडला आहे हे सुद्धा तुम्ही कमेंट्स करून नक्की सांगा। राहिलेल्या महिलांच्या खात्यामध्ये लवकरच अन्नपूर्णा योजनेअंतर्गत टोटली 2500 रुपये एकदमच तुमच्या खात्यामध्ये हे जमाही केले जाणार आहेत। तर मला वाटतं तुम्हाला समजलं असेल कोणते 10 जिल्हे आहेत की तुम्हाला त्या जिल्ह्यातील महिलांच्या बहिणींच्या खात्यामध्ये 2100 रुपये पडायला सुरुवात झालेली आहे। राहिलेल्या जे जिल्हे आहेत ते त्यांच्या खात्यामध्ये, त्या बहिणींच्या खात्यामध्ये कधी पैसे पडणार हे सुद्धा मी तुम्हाला आज सांगितले आहे। परंतु सरकारने या महिना अखेरीस सांगितले आहे, परंतु तारीख स्पष्ट केली नाही। तारीख जर स्पष्ट केली तर तुम्हाला उद्यापर्यंत आपल्या चॅनलवर व्हिडिओ दिसेल। त्यासाठी तुम्ही एक सबस्क्राइब आणि शेजारील बेल आयकॉन सुद्धा प्रेस करून ठेवा, म्हणजे तुम्हाला उद्या लगेच नोटिफिकेशन येऊन जाईल।